न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शेळके परिवार व सिव्हिल हडकोवासियांचा भक्तिभाव। धोंगडे गुरुजी महाराज पालखीचे 50व्या वर्षीही अभूतपूर्व स्वागत। राहुरी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे यंदाचे वर्ष विशेष ठरले। गेल्या 50 वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपत सिव्हिल हडको परिसरातील नागरिकांनी धोंगडे गुरुजी महाराज यांच्या पालखीचे अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात शेळके परिवाराने स्वागत केले। पालखीचा मुक्काम आणि महाप्रसादाचे आयोजन करून वारकरी सेवेचा आदर्श घालून दिला आहे। पालखीचे आगमन होताच परिसरातील महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने आणि जयघोषात पालखीचे स्वागत केले। यामध्ये माजी नगरसेविका श्रीमती कलावती शेळके, वंदना रोकडे, डांगेताई, मुळे वहिनी, बगाडेताई आणि लोखंडेताई यांच्यासह शेकडो महिलांनी उपस्थित राहून दर्शन घेतले। हा सुवर्ण महोत्सवी सोहळा यशस्वी करण्यासाठी सूर्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काका शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण वर्ग आणि ज्येष्ठ वडीलधारी मंडळींनी अहोरात्र मेहनत घेतली। यामध्ये लक्ष्मण शेळके, रवी राऊत, संग्राम शेळके, रवी बोडखे, शेखर ढोमणे, राजू रोकडे, अनिल मगर, अनिकेत कारळे, रोहन मोठे, विजय मुळे आणि नितीन पल्ले यांच्यासह सिव्हिल हडकोतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून सेवा केली। 50 वर्षांची ही भक्तीची आणि सेवेची परंपरा अशीच अखंडपणे पुढे चालू ठेवण्याचा संकल्प यावेळी सर्व हडकोवासियांनी व्यक्त केला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षी बी राहुरी इथून पंढरपूरला जाणारी दिंडी, पायी दिंडी जी आहे ती आपल्या इथं गणेश चौक सिव्हिल हडको इथं येत असते। तर ह्या दिंडीला कमीत कमी 40-45 वर्ष झाली। त्या वर्षीपासून आमच्या इथं येते धोंगडे महाराजांची जी दिंडी। तर आता हे बिचारे सगळे पायी झालेले। आज त्यांना आम्ही जेवणासाठी इथं दरवर्षी मुक्कामी दिंडी असते, जेवण बिवण केलेले। आता ते झोपून सकाळी जातील। आता माझी एवढीच इच्छा आहे पांडुरंग चरणी की सर्व शेतकऱ्यांसाठी पाऊस पडावा आणि पीक पाणी चांगलं यावा आणि सगळ्यांचं भलं व्हावं। जय माऊली। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।